जय जय गुन्हा, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होते सकाळचे 8 वाजता. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार. आता आज जायचं माझ्या मम्मीला आणि माझ्या दीदीला आईच्या घरी. तर आणि माझी मम्मी करत आहे स्वयंपाक. तर आता माझ्या मम्मीला दाखवतो. यांचं चालू आहे स्वयंपाक. आमची गाडी आहे 11 वाजता. तोपर्यंत माझी मम्मी स्वयंपाक करून आम्ही लवकरच निघणार घरून. माझ्या मम्मीचा स्वयंपाक होईपर्यंत मी पण येतो आंघोळ करून आणि भेटूया डायरेक्ट फ्री झाल्यावर. मी तुम्हाला दाखवलं स्टेशन यवलखेडचं आहे बघा. अजून आम्ही आतमध्ये गेलेलो नाही कारण की मम्मी ना लवकरच रेडी यायची. मम्मीला घ्यायला चालला बघा. हा चालला मम्मीला घ्यायला. तर आपण थांबूया इथं थोडा वेळ. हे बघा इथं स्टेशनवरती ना छोटीशी हापशी पण आहे पाणी पिण्याकरिता. आणि पहिले हे स्टेशन असं नव्हतं. पहिलं खूपच डेंजर होतं स्टेशन, पण आता मस्त नवीन बनलं आहे बघा. आणि इकडं साईडला याच्या साईडला टावर बनलं आहे मोठं आहे बघा. मम्मी पण थांबावं लागेल आता. मी एकटीने जात बाबा, मला भीती वाटते. मी तुम्हाला मम्मी दाखवते बॅक साईडचा कॅमेरा, ठीक आहे. पहिला मम्मीला घ्यायला माझा भाऊ ते आल्यावर मी तुम्हाला दाखवतो. हो येते मम्मीला घेऊन. माझ्या पाठीमागे दिसते की तुम्हाला तो खूप लांब आहे. आणि मी तुम्हाला दाखवते स्टेशन. खूपच सुंदर आहे स्टेशन. हे आहे बाहेर म्हणजे असं, आणि आतमधून खूपच सुंदर आले दोघं, मम्मी आणि आता आम्ही जाणार आहे स्टेशनवरती. चला. तर फायनली मम्मीला आणि दीदीला मी स्टेशनवर घेऊन आलो आहे. बघा आता तुम्ही स्टेशन कसं आहे. माझी दीदी इकडे बसेल आहे. मला लागले आहे भूक, तर मी आता करते माझ्या आईला फोन. आईला सांगते की जेवण बनवून ठेव म्हणून. चला आपण आईला फोन लावूया. फोन लावते मी आता. तर मी आईला केला होता फोन, पण आईला की फोनच लागला नाही. तर मम्मीला काहीतरी बोलायचं आहे ऑडियन्ससोबत. बोल मम्मी. माझ्या आईचा सकाळी 4:45ला फोन आला होता. मी एवढी घाबरली, मला वाटलं काय झालं काही नाही. त्याच्यामुळे मी तिला पुन्हा फोन लावला. म्हटलं आई काय झालं? तर आई म्हणत होती की मला बरं नाही आहे, तर तू मला भेटायला ये. त्याच्यामुळे मी आता माझ्या माहेराला जाणार आहे. तर आता आम्ही आलेलो आहे स्टेशनवर. भेटूया तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्यावरती. ट्रेन आहे की हावडा मेल आहे. तर आता वाजले 10 आणि पॅसेंजर आलेले आहे अकोल्याला. तर मी येतो आता तिकीट काढून. तर मी काढलं आहे तिकीट काढून आलो आहे मी आता. गाडी बघू आता आली का. आता गाडी आता अकोल्याला आलेली आहे. उभी आहे गाडी. बस 10-15 मिनटात स्टेशनवर येणार आहे. फायनली माझ्या मम्मीची ट्रेन आलेली आहे. बघा आता माझी मम्मी इकडे उभी आहे साईडला. आणि इकडे ट्रेन खूप लांब आहे, दिसत नाही बरोबर. तर आल्यावर दिसतेच तुम्हाला ट्रेन. तर फायनली ट्रेन आलेली आहे. आता माझ्या मम्मीला माझ्या दीदीला मी ट्रेनमध्ये बसवतो आणि मी पण घरी निघतो लवकर, कारण की ऊन खूप झालेली आहे परत इकडे. तर फायनली ट्रेन थांबली आता. माझ्या मम्मीला गाडीमध्ये बसवलं आहे मी आता. बाय बाय. तर माझ्या मम्मीला मी ट्रेनमध्ये बसून दिलं आहे. गाडी निघाली आहे. तर मी घरी जातो. ही माझी गाडी इकडे साईडला ठेवली होती सावलीमध्ये मी. तर फायनली मी पोचलो आहे घरी. आणि घरी आल्यावर पाहतो तर लाईन गेलेली आहे. लाईन चालू बंद होत आहे, पण लाईन काही येत नाही आहे. आता एकतर मी एकटा होता घरी, पप्पा पण माझे कामाला गेलेले आहेत. आणि मम्मीला आणि दीदीला आता मी ट्रेनमध्ये बसून दिलं आहे. आणि ती पोचली असतील आता आईच्या घरी. पण मला एकट्याला काही करमत नाही आहे आता. बघू आता लाईन जाईल तर एन्जॉय होणार, नाही तर काही फायदा नाही आहे. आणि गोल्डी पण एकटाच पडला, कारण की दीदी आणि माझी मम्मी गावाला गेली ना, तर त्याला पण वेगळंच लागत आहे. एकटाच आहे तो. आणि आता बघा सावली आलेली आहे इकडे. मी जेव्हा स्टेशनवरती गेलो होतो ना, तेव्हा खूप ऊन होती. आता इकडे सावली ऊन सावली कंटिन्यू चालत आहे.
तर माझ्या मम्मीला मी आता फोन लावून बघतो की कुठपर्यंत गेले. बघतो आता माझ्या मम्मीला मी फोन लावून कुठपर्यंत गेले. ठीक आहे, बाय बाय. फायनली आमचं स्टेशन आलं आहे माना. बघा आता आम्ही ट्रेनमधून उतरणार आहे आणि घरी जाणार आहे. तर जस्ट आम्ही उतरले आता ट्रेनमधून. हे बघा ट्रेन त्या साईडला पण गाडी उभी आहे आणि या साईडला पण गाडी उभी आहे. तर आता आम्हाला गाडीच्या खालूनच जावं लागेल. बघूया आता वाट ट्रेन जाण्याची. ट्रेन गेल्यावर भेटू आपण. ट्रेन बघा निघाली आहे पुढे जाण्यासाठी. ही ट्रेन ना बडनेरापर्यंत जाते. म्हणजे इकडून भुसावळून येते आणि इकडं बडनेराला जाते. बघा खाली जरा. तर आम्ही आलो आहे आता आईच्या घरी. तर हे बघा हे आहे दुकान आमचं. हे आहे माना. हे स्टेशन हे आहे. हे बघा माझी मावशी बसले दुकानात. तुला आतमध्ये येते. खोला खोला गेट खोला. बापरे यांनी गाणे लावलेत. जुलू मेरी बेटी. हे बघ ही आमची जुली. मेरी बेटी. जुली. हे बघा आमची जुली. बघा जुली आणि जुली छोटे छोटे बाळ बघा. हे बघा छोटे छोटे बाळ. तर फायनली आता आम्ही जेवण करायला बसलोय आणि हे बघा जुलीला दिलं मावशी जेवण. हे बघा जुली बसलो आणि मी तुम्हाला दाखवतो आईचं घर. आता हे बघा हे आहे दुकान. आणि आता किती वाजले टाईम. आता वाजलाय 1 आणि आता आले इकडे नळ ग्रामपंचायतची. तर मी दाखवतो मला आता माझी मम्मी आणि आई बघा जेवण करतो. हे माझी आई आहे मम्मीची मम्मी पण मी तिला आईच बोलते. तर हे माझी मम्मी आणि आई करते जेवण. आणि हा आहे हॉल. आलू वांग्याची भाजी आणि हे आहे कवळं आणि चपाती. आई जेवण करते. केलंय जेवण आणि बघा कुठं बिन बसली बेटी आहे बेटी. जुली बेटी. चला मी तुम्हाला दाखवते माझी मावशी. मावशीची स्कूटी बघा. हे बघा इथं पाणी भरलंय मावशीने. आता तिचा छोटासा बाळ. हे बघा हे बघा मुलगा आहे. हा मुलगा आहे बघा. हे बघा खूप बदमाश आहे हा. माहिती ना माझ्याजवळ थांबतच नाही यार. आणि जुली बघा मी काय तिचा बाळ आणला ना तिचा. हे बघा कुठे बसले माझ्या साईडने बसले. पडशील. अरे अरे पडशील ना तू. अरे अरे बापरे खूपच हुशार आहे रे बापरे. छोटासा आहे पण खूपच डेंजर आहे बाबा. खूपच डेंजर आहे हा छोटूसा क्यूटूसा. जिंदगीत बरं झालं माहिती. किती वलवल करते हा. नाजूक आहे नाजूक आहे. पापा किती वलवल करते. अरे अरे तुझा छोटासा बाळ माझ्या मांडीवर बसलाय.
निघायला पाहिजे. जुली बघ कशी बसते. जुली इकडे बघ. जुली आता आम्ही निघालो 2च्या पॅसेंजरनी. मस्त माझी मावशी माझी मावशी तर मम्मी थोडं त्या निघू. चला मग येतो आम्ही आता. तर आम्ही आलो आहे आता स्टेशनवरती. कोणीच नाही स्टेशनवर आज. थांबतो इथं बसतो का. तर फायनली आमची ट्रेन आली आहे बघा. गोदावरी. आता वाजले 4:30. मला लागली ती झोप. तर मी झोपेतून आताच उठलो आणि मला माझ्या दीदीचा फोन आला की आम्ही परत येणार आहे. तर मी त्यांची गाडी आता चेक केली. तर माझी मम्मी बोलली की गाडी चेक करून मला सांग. मी चेक केली तर आता गाडी त्यांची आलेली आहे बोरगावमध्ये. तर आता मी लगेच त्यांना पिकअप करायला जातो येवलखेड स्टेशनवरती. पटकन फ्रेश वॉश करतो चेहऱ्याचा आणि पटकन येवलखेडला निघतो. तर मी आता फ्रेश वॉश करतो. मी ना रस्त्याने येऊन राहिलो होतो. तर मला ना वावरामध्ये ना एक चांगली रोड आली. तुम्हाला दाखवतो कॅमेरा. हे बघा, हा इकडे खूप लांब हा जंगली रोड आहे. हा ना सेम घोड्यासारखा दिसतो. मला दिसला म्हणून मी थांबलो. बघा किती लांब आहे हा. माझी ना एंट्री एवढ्या टाईमवर झाली ना. माझ्या मम्मीची ट्रेन आलेली आहे. पण मी आता एवढा लांब जाणार नाही कारण की रोड खूप खराब आहे. बघा तुम्हाला ट्रेन दाखवतो आता. हे बघा ट्रेन. ही ट्रेन एवढं लांब आहे आणि इकडे रस्ता खूप खराब आहे. तर त्यामुळे मी आता समोर जात नाही. तर माझ्या दीदीला फोन लावून बोलतो की तुम्हीच इकडे या. मी माझ्या दीदीला कॉल करून बोललो की इकडे रस्ता खराब आहे. तरी पण ती बोलली की तू येऊन जा. तर बघा ते आता आले. मी आता समोर आलेला थोडं. पण रस्ता खूप खराब आहे. माझं खूप मन दुखत आहे कारण की रस्ता एवढा खराब आहे ना. झटके खूप लागतात. तर बघा माझी दीदी आणि माझी मम्मी इकडे समोर आलेले आहेत. हे बघा. गाडी पण आली पाठवून. आता मला गाडी साईडला घ्यायला लागणार. तर फायनली मी आलो आहे घरी आणि माझ्या दीदीने आणली आहे स्टिक म्हणजे ब्लॉग बनवण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवतो. ती मोबाईल लावतो तिचा स्टिकला. तिनं स्टिक तर लावली पण ते जो स्टिकचं जे साईड आहे ना इकडची साईड तिच्या मोबाईलच्या मेन बटनाला लागली. तर मोबाईल स्विच ऑफ झाला तिचा. पोपट झाला तिचा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर लवकरात लवकर करा. प्लीज आम्हाला सपोर्ट करा. आम्ही अशाच प्रकारचे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.